माथेरान शहरात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे। शहरातील जनजीवन विस्कळीत करणारा पाऊस पडत होता आणि त्यांचा मोठा फटका माथेरानमधील उद्योग व्यवसाय यांच्यावर झाला। शहरातील असंख्य झाडे सोसायटीच्या वाऱ्याने उन्मळून पडली असून 3 दिवसांनी शहरातील वीज पुरवठा पूर्ववत झाला आहे। तर पाणी देखील घरी पोहोचत नसल्याने माथेरानकर प्रचंड संकटातून जात होते। दरम्यान माथेरानमधील मोबाईल फोन सेवा देखील रविवारपासून बंद होती आणि आज ही सेवा पुन्हा कार्यरत झाली आहे। माथेरानमध्ये रविवारी 408 सोमवारी जोरदार पाऊस झाला आणि त्याच वेळी झालेली पावसाची नोंद ही 297 पर्यंत होती। पावसाच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याची झुळूक सुरू होती। या सोसाट्याच्या वाऱ्याने शहरात असंख्य झाडे उन्मळून पडली आहेत। त्यात अनेक ठिकाणी झाडे ही रस्त्यांवर तर काही झाडं घरांवर कोसळून नुकसान झालंय। माथेरान पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेकड्यात अशी झाडे बाजूला केली असून झाडे कापून बाजूला करण्यासाठी कर्मचारी वर्गाला अधिक वेळ रस्त्यावर उतरून काम पाहावे लागले। रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करणे आणि रस्ता पर्यटकांना चालण्यासाठी मोकळा करून देण्याची कसरत आपत्ती व्यवस्थापन ड्युटीवरील कर्मचारी यांना करावी लागली। माथेरानमध्ये झाडे कोसळून पडण्याने प्रमाण प्रचंड असल्याने शहरातील वीज पुरवठा 3 दिवस बंद होता। आज दुपारी वीज पुरवठा पूर्ववत झाला असून अजूनही सर्व भागातील वीज पूर्ववत झालेली नाही। तर दुसरीकडे शहरातील वीज पुरवठा खंडित असल्याने पुण्याचं पाणी देखील मिळत नव्हतं, तर वीज नसल्याने मोबाईल फोनचे नेटवर्क 2.5 दिवस बंद होते। अशा स्थितीतून माथेरानकर गेले असून या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका हा येथील पर्यटन व्यवसायावर झाला। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, माथेरान।